नमस्कार मित्रांनो, बातमी येते थेट दिल्लीतून। शिवसेना पक्ष आणि चिन्ह अखेर उद्धव ठाकरेंना मिळण्याचा मार्ग मोकळा। तर एकनाथ शिंदे आणि भाजपा संघर्ष वाढल्याने एकनाथ शिंदे यांना तगडा झटका। नवा पक्ष आणि नवीन चिन्हासहित राज्याच्या देशाच्या राजकारणात त्यांना उतरावं लागणार किंवा भाजपामध्ये विलीन व्हावं लागणार। नेमकं काय झालंय, कोणती थेट बातमी पक्ष आणि चिन्ह याविषयी आलेली आहे ते आपण बघणार आहोत। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा। नेमकं काय झालंय ते व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघूया आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा। शिवसेना पक्ष आणि चिन्हांवर निर्णायक हा महत्त्वाचा आठवडा आलेला आहे आणि उद्धव ठाकरेंना शिवसेना पक्ष आणि चिन्ह मिळणार हे आता सर्वश्रुत झालेलं आहे। त्यामुळे शिंदे गटासमोर अस्तित्वाचा हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ होणार यात काही शंका नाही। गेल्या 2 ते 3 वर्षापासून सुरू असलेल्या शिवसेनेतील सत्ता संघर्षाचा आता अंतिम निर्णायक टप्पा जवळ आलेला आहे। शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह कोणाकडे जाणार यावर येणारा आठवडा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। मात्र आता उद्धव ठाकरे यांचं या एका घटनेने पारडं जड झालं आहे आणि आत्मविश्वासाने ते ठाकरे गट पुढे जात आहे, तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या गटावर मोठं संकट कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। 2022 मध्ये जेव्हा शिवसेनेत मोठं बंड झालं आणि फूट पडली त्यावेळी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप घडला होता। एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या सहकार्याने सगळे आमदार घेऊन गुवाहाटी गाठली होती आणि त्यानंतर भाजपासोबत सत्तेत जाऊन स्वतः मुख्यमंत्री पद मिळवलं होतं। मात्र त्यानंतर हळूहळू भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्यात जे संघर्ष निर्माण झाला, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात संघर्ष निर्माण अनेक निर्णयावरून झाला होता। त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडून पक्ष आणि चिन्ह हे एकनाथ शिंदे यांना मिळालं होतं। मात्र तेव्हापासून उद्धव ठाकरे यांनी आपल्या जे काय पक्षाचं नाव आणि चिन्ह आपल्याला मिळावं यासाठी कायदेशीर लढाई सुरू केली होती आणि ती कायदेशीर लढाई निवडणूक आयोगानंतर आता सुप्रीम कोर्टात गेली होती। त्यानंतर न्यायालयीन प्रक्रियेत अनेक टप्पे पार पडले, पण अंतिम निर्णय अजून बाकी आहे। मात्र हा निकाल निर्णायक वळणावर येऊन ठेपला आहे। राजकीय विश्लेषकांच्या मते उद्धव ठाकरे गटाची बाजू अधिक मजबूत होताना दिसत आहे। यामागे सुद्धा काही महत्त्वाची कारणे आहेत। पक्षाच्या मूळ विचारसरणीची निष्ठा, मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांचा पाठिंबा, अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवर वाढलेली ताकद, न्यायालयीन प्रक्रियेत सादर केलेले महत्त्वाचे पुरावे। ठाकरे गटाकडून वारंवार असा दावा केला जात आहे की खरी शिवसेना हीच आहे आणि पक्षाचे नाव व चिन्ह त्यांनाच मिळायला हवे। जर निकाल उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागला तर एकनाथ शिंदे यांच्या गटासमोर मोठं संकट उभं राहणार आहे। त्यांच्यासमोर एकच पर्याय आहे, एकतर नवीन पक्ष स्थापन करणे किंवा नवीन चिन्ह घेऊन निवडणूक लढवणे किंवा थेट भाजपामध्ये विलीन होणे। राजकीय वर्तुळात चर्चा आहे की शिंदे गटातील काही नेते आधीच देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात आहेत। त्यामध्ये 25 ते 30 हे आमदार भाजपाने अगोदरच फोडलेले आहेत। त्यामुळे भाजपात विलीन होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अलीकडच्या काही घटनांमुळे भाजपा आणि शिंदे गटामध्ये दुरावा वाढल्याची जोरदार चर्चा रंगलेली आहे। सत्तेत असूनही दोन्ही गटामध्ये समन्वयाचा अभाव दिसून येतो। अनेक निर्णय प्रक्रियेत त्यांचे मतभेद झाले आहेत। मंत्रिपदावरून सुद्धा गेल्या वर्षी जी काही नाराजी पसरली होती, भाजपाला स्वतःची ताकद वाढवायची आहे, त्यामुळे शिंदे गटाला स्वतःचं अस्तित्व टिकवायचे आहे आणि त्यामुळेच हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे। या सगळ्या घडामोडीमुळे सर्वसामान्य शिवसैनिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला असून अनेक कार्यकर्ते अजूनही खरी शिवसेना कोणती या प्रश्नात अडकले आहेत। उद्धव ठाकरे यांच्या बाजूने निकाल लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। त्यामुळे शिंदे गटातील अनेक कार्यकर्ते आता हळूहळू ठाकरे गटात येण्याची शक्यता आहे। आगामी ज्या काही लोकसभा निवडणुका 3 वर्षांनी होणार आहे त्याचा थेट परिणाम या निवडणुकांवर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला चिन्ह हे आणि पक्ष मिळालं तर शिंदे गटाची ताकद कमी होऊन त्यांना भाजपामध्ये विलीन होऊ लागू शकतं आणि सध्याची न्यायालयीन प्रक्रियेची दिशा ही काही उद्धव ठाकरे यांच्या बाजूनेच लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। त्यामुळे येणारा आठवडा महाराष्ट्राच्या राजकारणासाठी ऐतिहासिक ठरू शकतो। शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह कोणाला मिळणार याचं उत्तर पुढील आठवड्यात मिळणार असेल तरी उद्धव ठाकरे यांचंच राजकीय पारडं जड यामध्ये दिसत आहे। जर निर्णय उद्धव ठाकरेंच्या बाजूने गेला तर शिंदे गटासाठी अस्तित्वाची लढाई सुरू होईल आणि जर शिंदे गटाला दिलासा मिळाला तर ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का असेल। मात्र सध्या तरी सर्वच म्हणत आहेत की खरी शिवसेना ही उद्धव ठाकरेंची आहे आणि त्यांनाच पक्ष आणि चिन्ह हे सुद्धा मिळणार यात काही शंका नाही।
मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, खरी शिवसेना कोणाची, एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे? कमेंटमध्ये नक्की व्यक्त व्हा. धन्यवाद.